स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी। अजित पवारांचा अपघात नसून घातपातच, प्रवक्ते सुनील मानेंनी व्यक्त केली शंका। रोहित सिंगला आणि कंपनीच्या मालकालाही अटक करा, मानेंची मागणी। नागपूरच्या स्फोट प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वाची बैठक। पालकमंत्री बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। बैठकीत आमदार, खासदार आणि कंपनीचे प्रतिनिधी राहणार उपस्थित। नागपूर स्फोट प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, आमदार चरणसिंग ठाकूर यांची मागणी। स्फोट प्रकरणात 19 जणांचा मृत्यू। जालन्याचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे दुबईत अडकल्याची माहिती। युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानांची उड्डाणं बंद, काळे दुबईत सेफ आहेत, काळेंचे बंधू भाऊसाहेब काळेंची माहिती। इराण-इस्रायल युद्धामुळे दुबईत सांगलीच्या कुपवाड येथील 30 पर्यटक अडकले, सर्वजण सध्या सुखरूप। भारत सरकारने आमची सुटका करावी, पर्यटकांची मागणी। आयातुल्ला अली खामेनींच्या हत्येविरोधात जम्मू काश्मीरमध्ये काल निदर्शनं। शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी काश्मीरच्या सर्व जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाकडून मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मंदिर प्रशासनाकडून ठोस कारवाई होणार का, भाविकांचा प्रश्न। यवतमाळ जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीची कुऱ्हाडीनं केली हत्या। हत्येनंतर तुरीच्या गंजीत मृतदेह ठेवला लपवून, आरोपी पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। दिल्लीच्या शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, धमकीचे मेल मिळताच बॉम्ब शोधक पथक शाळांमध्ये दाखल। दिल्लीतील आर्मी पब्लिक स्कूल, सलवान पब्लिक स्कूल आणि मीरा पब्लिक स्कूलला धमकी। या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहत राहा LS मराठी।